इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इंडियन आर्मी रॅली भरतीच्या ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर झाल्या आहे। यारो नागपूर आर्मी रॅली भरती झालं, त्याचबरोबर यारो मुंबई आर्मी रॅली भरती झालं, त्याचबरोबर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती झालं, त्याचबरोबर यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरती झालं। तर ह्या यारोची जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी आल्या आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर ग्राउंड कधी आमच्या यारोचं, यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कधी, यारो नागपूरचं ग्राउंड कधी, त्याचबरोबर यारो मुंबईचं ग्राउंड कधी आहे। तर मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी सांगणार आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, एका बॅचमध्ये रनिंगसाठी किती पोरं सोडते आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास करते याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि डॉक्युमेंट कोणकोणते आपल्याला लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। A to Z माहिती मी तुम्हाला इंडियन आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, आता यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं दिघे आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी। आता जे विद्यार्थी मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड या ठिकाणी 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे कामठी नागपूरमध्ये। तर हे सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणत्या यारोमध्ये कोणकोणते जिल्हे सहभागी असणार आहे याबद्दल। तर पहा, यारो छत्रपती संभाजी महाराजनगर मध्ये जे सहभागी जिल्हे असणार आहे, तर पहा छत्रपती संभाजी महाराजनगर झालं, बुलढाणा झालं, त्याचबरोबर हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी ह्या जिल्ह्यांचेच विद्यार्थी या ठिकाणी सहभागी असणार आहे। आणि यारो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्हा, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा। तर कोल्हापूरमध्ये जर पाहिलं कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा ह्या जिल्ह्याचे विद्यार्थी सहभागी असणार आहे। आणि यारो नागपूरमध्ये नागपूर जिल्हा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया हे जिल्हे सहभागी असणार आहे। आणि यारो मुंबईमध्ये जर पाहिलं मुंबई झालं, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे हे जिल्हे या ठिकाणी सहभागी असणार आहे। तर आता ग्राउंडच्या तारखा मी तुम्हाला सांगून देतो, कोणकोणत्या यारोचं ग्राउंड कोणकोणत्या तारखेला आहे याबद्दल आणि कोणकोणत्या आपल्याला चुकानी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर पहा, आता यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालू आहे 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे आणि कामठी नागपूर या ठिकाणी हे ग्राउंड आहे। आता आपल्याला कोणकोणत्या चुकानी करायच्या ते तुम्हाला सांगून देतो, कारण की भरपूर विद्यार्थी चुका करते। तर पहा, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे। आता मुलं काय करते की भरपूर विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर 3 सप्टेंबर राहते आणि 3 सप्टेंबरला त्या ठिकाणी ग्राउंड आणि भरपूर विद्यार्थी काय करते की 3 सप्टेंबरला त्या ठिकाणी जाते। तर ह्या चुका आपल्याला करायच्या नाही, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे हे 1 दिवस अगोदरपासून चालू झाली राहते, ज्याचं सुद्धा 3 सप्टेंबरला येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल यारो नागपूरचा कामठी या ठिकाणी। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 2 सप्टेंबरलाच त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे हे 1 दिवस अगोदरपासून चालू झाली राहते। तुम्ही जर तुमच्या हॉल तिकीटवर 3 तारीख आहे आणि तुम्ही 3 तारीखला जर त्या ठिकाणी गेले तुम्हाला घरी पाठवलं जाणार आहे, लक्षात ठेवा, कारण की भरतीची प्रोसेस त्या ठिकाणी झालेली राहते। तर ह्या गोष्टीत लक्ष ठेवायचं, 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी सेंटरवर पोहोचायचं आहे। आणि यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे कामठी नागपूरला या ठिकाणी ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आहे, तर यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 10 डिसेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड असणार आहे तर हे शावनीमध्ये हे ग्राउंड असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर रेल्वे स्टेशनपासूनचे 4-5 किलोमीटर अंतरावर येते शावनी, या ठिकाणी यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे 3 जानेवारी ते 10 जानेवारी 2026 पर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे आणि अब्दुल कलाम आझाद क्रीडा स्टेडियम मुंब्रा ठाणे या ठिकाणी हे ग्राउंड असणार आहे। त्यानंतर आपण यारो कोल्हापूरचं जर पाहिलं तर यारो कोल्हापूरचं जे ग्राउंड आहे हे 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत हे ग्राउंड चालणार आहे। यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे। डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स स्टेडियम सातारा या ठिकाणी हे ग्राउंड असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या काही ग्राउंडच्या तारखा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे, एक लक्षात ठेवा। आणि आर्मी भरतीला जाताना 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी जायचं, तुमच्या हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल तर 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी ग्राउंडवर पोहोचायचं, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते। तर आता आर्मी भरतीमध्ये या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर पहा, आर्मी भरतीला जाताना आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा सोबत न्यावं लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर पहा, आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट,
कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाईल झालं, TC त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडल्यात जर दाखला नसेल तर कॉलेजमध्ये तुमचे TC असेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड आपल्याला चालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये जे अनमॅरिड सर्टिफिकेट लागणार आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे, त्याचबरोबर सरपंचचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर आपल्याला जे 50 फोटो या ठिकाणी लागणार आहे, ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो आणि 25 फोटो ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी आणि 25 फोटो मेडिकलच्या दिवशी। ठीक आहे, तर हे झालं। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे नोटरी सुद्धा या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे, नोटरी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि आधार कार्ड सुद्धा लागते। नोटरी जे विद्यार्थी मित्रांनो आपण याच्या अगोदर जे इंडियन आर्मी रॅली भरतीचा ज्यावेळेस फॉर्म भरला होता सायबर कॅफेमध्ये त्यांना 2-3 प्रिंटला दिलेल्या एक लक्षात ठेवा। तर त्यामध्ये एक नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म दिलेला आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। तर हा फॉर्म घेऊन आपल्याला जायचं डायरेक्ट वकिलाच्या घरी आणि त्याला म्हणत मला नोटरी करून द्या, तर तो तुम्हाला 100 रुपयातच नोटरी करून देते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नोटरी करायची। ठीक आहे, कोणत्याही जिल्ह्यातलं असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये नोटरी करा, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये केली तर काही त्या ठिकाणी अडचण नाही, पण आपल्या जिल्ह्यामध्ये केली तर काय म्हणजे स्वस्त त्या ठिकाणी आपल्याला पडणार आहे। ठीक आहे, तर गल्लोगल्लीमध्ये ॲडव्होकेटची घर आहे, डायरेक्ट त्यांच्या घरी जायचं, त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीस लागली राहते, इथं नोटरी करून भेटणार आहे म्हणून डायरेक्ट त्यांच्या घरी जायचं, म्हणायचं नोटरी करून द्या, तर ते तुम्हाला बरोबर नोटरी करून देते, लक्षात ठेवा। ठीक आहे, 4-5 मिनिटाचं काम आहे आणि त्यानं जर तुम्हाला जास्त पैसे सांगितले 400-500 रुपये जर सांगितले त्याच्यावर नोटरी करायची नाही, दुसऱ्या गल्लूमध्ये जायचं। तर कारण की बा विद्यार्थी मित्रांनो ॲडव्होकेटचे जे घर आहे गल्लोगल्लीमध्ये आहे 100 रुपयातच नोटरी करून भेटणार आहे। ठीक आहे, तर आता आर्मी भरतीची जर आपण प्रोसेस पाहिली तर किती पोरं रनिंगसाठी पास केल्या जाते, उंची वगैरे किती घेतल्या जाते। तर आर्मी भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर काय व्हायचं की याच्या अगोदर 300-300 पोरं रनिंगसाठी सोडायचे, पण आता काय झालंय विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर आर्मी जेव्हापासून आले तर त्यामध्ये जे एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडते आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 60-60, 70-70 पोरं या ठिकाणी रनिंगमध्ये पास केल्या जाते। याच्या अगोदर मागच्या वर्षी जर पाहिलं मागच्या वर्षी फक्त 2च ग्रुप होते, फर्स्ट ग्रुप झाला आणि सेकंड ग्रुप झाले। ठीक आहे, फर्स्ट ग्रुपमध्ये रनिंग काढली म्हणजे ॲक्सिलेंटमध्ये काढली 60 मार्क आणि सेकंड ग्रुपमध्ये काढली तर 48 मार्क, पण आता काय झालं आहे की 4 ग्रुप यामध्ये पाडलेले आहे। ॲक्सिलेंटचा पहिले पोरं विद्यार्थी घेते, त्याचबरोबर पहिले ॲक्सिलेंटचे पोरं घेते, त्यानंतर सेकंड ग्रुपचे पोरं घेते, त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपचे सुद्धा पोरं घेते आणि चौथ्या ग्रुपचे सुद्धा पोरं घेते आणि 1600 मीटर रनिंगसाठी जर आपण टाईम पाहिला तर 1600 मीटर रनिंगसाठी जो आपल्याला टाईम भेटणार आहे तर हा पूर्ण 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत टाईम आपल्याला दिला जाणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, पूर्ण टाईम आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा। अशा प्रकारे प्रोसेस आहे आणि उंचीचा जर विचार केला तर 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 76-77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, वजन 50 किलोच्या वरता असला पाहिजे, 50 किलोच्या खाली असेल तर अपात्र केल्या जाते, फेल केल्या जाते, अशी प्रोसेस आहे। तर होते संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।